आज आपण जातो आहे अशा भन्नाट ठिकाणी जिथे आपल्याला काळ्या दगडात बांधलेलं हे एक अप्रतिम सुंदर असं तांबडी सुर्ला महादेवाचं मंदिर दिसतं. या मंदिराविषयी मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन सांगणार आहे आणि खूप सुंदर असं हे मंदिर. आता आपण या मंदिराच्या दिशेने जाऊया. गोवा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सुंदर बीचेस आणि गोव्याचं नाईट लाईफ असंच येतं. पण समुद्रकिनारे आणि पार्टी याच्या व्यतिरिक्त पण गोव्यामध्ये खूप काही आहे. आणि गोव्याचा इतिहास जो दाट जंगलात लपलेला आहे, अशा या दाट जंगलात आपण चाललेलो आहोत. बघा, इतक्या दाट जंगलात आल्यानंतर देखील आपल्याला इथे फुलांची दुकानं, खाण्याची दुकानं अशी अनेक दुकानं दिसली. आता आपण या महादेव मंदिराच्या दिशेने जातो आहोत. आजूबाजूची हिरवळ, मनाला मोहित करणारं सगळं वातावरण, इतक्या उन्हाळ्यात देखील थंड असं वाटणारं वातावरण. आणि वाट बघा किती चांगली आहे. म्हणजे इथे बऱ्यापैकी डेव्हलपमेंट केलेली आहे सरकारने. हा जो ओढा आहे, जो मंदिराच्या बाजूने जाणारा जो ओढा आहे, त्यामध्ये आता थोडं पाणी आहे आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य असं हे तांबडी सुर्ला महादेवाचं मंदिर. तेराव्या शतकात राजवंशाच्या काळात बांधलेलं हे मंदिर. आणि पोर्तुगीजांनी जेव्हा गोव्यावर आक्रमण केलं, त्या आक्रमणाच्या वेळेला हे दाट जंगलात असलेलं मंदिर असल्यामुळे पोर्तुगीजांच्या नजरेस ते पडलं नाही आणि हे मंदिर सुरक्षित राहिलं. असं हे तांबडी सुर्ला महादेवाचं मंदिर. आता आपण मंदिराकडे एंट्री करूया. खूप सुंदर अशी जागा आणि इतक्या उन्हाळ्यात देखील येथे सर्व प्रकारच्या सोयी केलेल्या आहेत. थंडगार पिण्याचं पाणी येथे ठेवलेलं आहे. हे जे मंदिर आहे हे महावीर अभयारण्य मोल्लेम नॅशनल पार्कच्या जंगलामध्ये आहे. आता आपण मंदिराच्या दिशेने प्रवेश करतो आहोत. आध्यात्मिक शांततेसोबत निसर्गाचाही आनंद या मंदिराच्या जवळ आपल्याला घेता येतो. या गेटमधनं आपण पुढे जाऊ आणि मंदिराच्या दिशेने जाऊ. बघा, इतक्या प्रतीक्षेनंतर आपण पोहोचलेलो आहे महादेवाच्या मंदिराजवळ. महाशिवरात्रीला इथे हजारो भाविक येतात आणि संपूर्ण जंगल हर हर महादेवच्या घोषणांनी दुमदुमलं जातं. खूप सुंदर काळ्या दगडात बांधलेलं असं हे मंदिर. बघा, तुम्हाला मी मंदिराचा आजूबाजूचा परिसर दाखवते आहे. या आजूबाजूच्या परिसरामध्ये पण आपल्याला मंदिराची जी नक्षी आहे ती बघायला मिळते. आणि तुम्ही कोणत्या मंदिरात गेलात तर नक्की मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा. अगदी साचेबंद पद्धतीने दगड एकमेकात फसवून बांधलेलं हे काळ्या दगडांचं महादेवाचं मंदिर. तुम्हाला या मंदिराबद्दलचा इतिहास माहिती आहे का? पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधलं आणि म्हणून मंदिराचा वरचा भाग अपूर्णच राहिला, कारण त्यांनी एका रात्रीमध्ये हे मंदिर तयार करायचा प्रयत्न केला.
हे मंदिर काळ्या बेसॉल्ट दगडात बांधलेलं आहे आणि कदंब शैलीत हे मंदिर बांधलेलं आहे. ही जी नागाची प्रतिमा आपल्याला दिसते आहे, तर अशी आख्यायिका आहे की येथे नाग वास्तव्य करतो, एक मोठा नाग येथे वास्तव्य करतो आणि म्हणून या नागाची पूजा करण्याची या मंदिरामध्ये प्रथा आहे. आपण प्रत्येक खांबावरचं एक एक नक्षीकाम बघणार आहोत. हे जे नक्षीकाम आपण बघतो आहोत हे आहे हत्ती घोड्याला तुडवत आहे अशी जी नक्षी आहे, हे कदंब साम्राज्याचं राजचिन्ह आहे. या प्रत्येक खांबावर जी हत्तीची चित्र काढलेली आहेत, बघा आपल्याला प्रत्येक खांबावरती हत्तीच्या सोंडेचं एक वेगळं वेगळं चित्र काढलेलं दिसतं. हत्ती म्हणजे ताकद, स्थैर्य आणि राजसत्ता. हत्ती म्हणजेच शत्रूवर विजय. कदंब राजांची शक्ती आणि विजय दाखवण्यासाठी ही नक्षी कोरल्या गेलेली आहे. बघा एक एक नक्षीकाम आपण बघतो. चारही मुख्य खांबांवर अतिशय सुंदर हत्ती आणि साखळ्यांचं कोरीव काम केलेलं आहे. किती सुंदर कोरीव काम केलेलं आपण बघतो आहे या खांबावरती. हा जो आपल्याला नंदी दिसतो या मंदिरात, याला आता शिर नाही असा हा या महादेवाच्या मंदिरातला नंदी. अतिशय सुंदर, प्रत्येक दगडावरती अतिशय सुंदर असं जे नक्षीकाम आहे. हजारो वर्षापूर्वी या कलाकारांनी यावर जिवंत हत्ती कोरले आणि आजही ते इतिहासाची गोष्ट सांगत आहेत. असं हे नक्षीकाम, प्रत्येक याच्यावर बारीक नक्षीकाम आपल्याला केलेलं दिसतं. अगदी डोंगराच्या पायथ्याशी असलेलं हे मंदिर आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे मंदिर आहे. हे आहे तांबडी सुर्ला महादेवाचं मंदिर. आणि आता या मंदिराची निगा राखण्याची जबाबदारी येथल्या सरकारने घेतलेली आहे आणि त्यामुळेच त्यांनी येथे या मंदिराची संपूर्ण जबाबदारी आता सरकारने घेतलेली आहे. आणि इथे संपूर्ण आजूबाजूला गार्डन तयार केलेलं आहे. या हिरवळीत वसलेलं हे तांबडी सुर्ला महादेवाचं मंदिर. गोव्याच्या जंगलात लपलेलं हे प्राचीन शिव मंदिर म्हणजे श्रद्धेचं ठिकाण, तसंच हजारो वर्षाचा इतिहास जपणारं अद्भुत वारसा स्थळ आहे. तुम्हाला माहिती आहे की हे जे मंदिर आहे याचा वरचा कळस अपूर्ण आहे का? तर हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधण्याचा प्रयत्न केला, पण सूर्योदय होण्यापूर्वी हे काम पूर्ण झालं नाही आणि म्हणून मंदिराचा वरचा भाग अपूर्ण राहिला. ही जी लोककथा आहे आजही पर्यटकांना आकर्षित करते. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे, समोर नंदीची मूर्ती आहे. आत्ताच आपण बघितलं नंदीची मूर्ती, ज्याला शिर नाही अशी. आणि मंदिराच्या छतावर कमळाची सुंदर नक्षी आहे, सुंदर नक्षीची कोरलेली आहे. बघा आजूबाजूला किती छान हिरवळ. आता सध्या ही खूप छान असं गार्डन यांनी केलेलं आहे, खूप सुंदर हिरवळ आहे. आणि आपला जो वारसा आहे तो जपलाच पाहिजे असं गोवा सरकारने हा वारसा जपण्यासाठी येथे भरपूर प्रयत्न केले आहेत. आणि ग्रामपंचायतीतर्फे येथे आतमध्ये एंट्री घेण्यासाठी फक्त 20 रुपयाची तिकीट आहे. हा जो बाजूला जो ओढा आहे, आता उन्हाळ्यामध्ये सध्या त्यात पाणी नाही, परंतु खूप सुंदर असं हे वातावरण. तुम्ही अवश्य भेट द्या.